नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण जाणून घेणार आहोत पिठोरी अमावस्या केव्हा आहे व त्याचे महत्व व उपाय। चला तर बघूया। पिठोरी अमावस्या ही दरवर्षी भाद्रपद महिन्यात येते व त्या दिवशी आपल्याला पितरांची पूजा व पिंपळाच्या झाडाची पूजा करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते। तसंच आपल्याला अमावस्याला दान आणि पुण्य सुद्धा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते। भाद्रपद महिन्यातील पिठोरी अमावस्या 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11:57 अमावस्या ही सुरुवात होईल आणि 23 ऑगस्ट होईल व तसंच 23 ऑगस्टला 11:37 समाप्त होईल। 23 ऑगस्टला हे आपली पिठोरी अमावस्या मध्य म्हणजे दुपारपासून आहे, तर आपल्याला ही कशी पिठोरी अमावस्या साजरी करता येईल। तसेच पितरांची पूजा, श्राद्ध, तर्पण केले जाते आणि त्यानंतर आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळते व त्यांची आत्मा ही शांत होते। पितरांसोबत आपल्याला या दिवशी पिंपळाची झाडाची पूजा केल्याने आपल्या घरात सुख, समृद्धी आणि शांती येते। पिंपळाची झाडाची पूजा केल्याने दुःख आणि अडचणी सुद्धा दूर होतात। असेही मानले जाते की त्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने शनीची कृपा आपल्यावर राहते। अमावस्या हे शनिदेवाला समर्पित आहे, म्हणून शनिदेवांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। तसंच अमावस्या दिवशी आपल्याला गंगा स्नान सुद्धा करायचे। तुमच्या इथं नदी असली तर खूपच उत्तम, आपल्याला त्या दिवशी गंगा स्नान करून घ्यायचे। जर तुमच्याकडे नदी वगैरे नसली तर आपण घरात जे आंघोळ करतो त्यात थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून आपल्याला आंघोळ करून घ्यायचे आहे। तसेच आपल्याला अमावस्या दिवशी दान करणे खूप महत्त्व मानले जाते। तुमच्याकडे काही का असणार बघा, काय असलं तर जेवायला बोलवा, गोरगरिबांना दान करा, कपडे दान द्या, तुम्ही चप्पल दान देऊ शकतो, काही पण खाण्याचे पदार्थ हे दान देऊ शकतो गोरगरिबांना। तुम्ही काही नाही झालं तर 1 कप दूध जरी दिलं तर खूप महत्त्व मानले जाते। तसंच आपल्याला पितृदोषसाठी पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी तुपाचा दिवा लावा व तुम्ही 5 किंवा 7-11 ही प्रदक्षिणा घाला आणि संध्याकाळी दिवा लावून या। अमावस्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना सुद्धा धान्य घालू शकतो। तुम्ही काय करायचं, 5 डाळी मिक्स करायची, म्हणजे तुरीची, मसुरीची, मुगाची, असे कोणतेही तुमच्याकडे 5 धान्य असलं तर ते मिक्स करून आपल्याला पक्ष्यांनाही अन्न घालायचं आहे। तसंच पितरांच्या फोटो समोर धूप दीप लावून आपण सहपरिवार ही प्रार्थना करावी की तुम्ही आम्हाला म्हणजे आमच्या घरात वास करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या, लहान मोठ्यांना सगळ्यांना आशीर्वाद द्या। पितरांशी माफी मागायचंय, माफी मागून आपल्याला नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे पितरांची पण तुम्ही पूजा करू शकतो। पितृदोष नाहीसा होऊन सहकुटुंबावर आपल्याला त्यांची कृपा असते। तुम्हाला जमत असेल तर म्हणजे पिठोरी अमावस्याचा उपास करा। कुणी करतात असं, ज्यांच्या घरात आहे त्यांनी असं उपास करतात, नसलं तर तुम्हाला नाही जमलं तर नाही केलं तरी जमते। तसंच आपल्याला पिठोरी अमावस्या दिवशी लहान मुलं असतील किंवा मोठे असतील, तुमच्यात लहान मुलं असतील, किरकिर करत असतील, मोठे असतील, लग्न जमत नसेल, त्यांचे काही कामात अडचणी येत असेल, काही पण आपल्या घराचे प्रॉब्लेम मुलांवर म्हणजे असं येत असतील तर आपल्याला काय करायचंय, अमावस्या दिवशी 1 वाटी तांदूळ घ्यायचंय, तिचं भात करायचं, आपल्याला न मीठ टाकता भात करायचाय व त्यावरती आपल्याला दही टाकून मुलावरती हे ओवाळून आपल्याला टाकायचे आहे। आपल्या मुलावरती ओवाळून टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला घरी येऊन हातपाय धुवून आपल्याला काय करायचे, देवासमोर बसून आपल्या देवांची आरती करून घ्यायची। अमावस्या आहे म्हणून महाराजांची सेवा करायची। आपण स्वामी महाराजांचे भक्त आहोत म्हणून स्वामी महाराजांची सेवा करायची। आपल्याला काय करायचे, स्वामी समर्थ महाराजांचं 108 वेळा जप करायचंय। त्यानंतर आपल्या घरात त्या दिवशी बैलपोळा पण आहे, तर आपल्या घरात जर बैलपोळ्याची पूजा करत असेल, आता ते कसं शेती असणारे त्यांच्या घरात तसं करतात, आता आपण आपले छोटे बैल भेटतात ते घरी आणायचं, पाट्यावर ठेवायचं, त्यावरती गहू घालायचं, त्यावरती आपल्याला बैलला बसून हळद, कुंकू, फुलं असं वाहून आपल्याला अगरबत्ती, धूप दीप करून घ्यायचे। त्यानंतर आरती करून आपल्याला त्यांनाही नैवेद्य दाखवायचे। कुणाच्या घरात पोळ्याचा असते, कुणाच्या घरात खीरची असते, असं आपल्याला नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायचे त्या दिवशी। प्रकारे आपण पिठोरी अमावस्याची माहिती बघितली व बैलपोळ्याची पूजा कशी करते ती बघितली। बघा, तुम्हाला जितकं होईल तेवढं पितरांची सेवा करा आणि आपल्याला पुण्य दान धर्म हे करायचं, म्हणून आपण त्या दिवशी दान धर्म करा। अशी आहे पिठोरी अमावस्याची माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।